नमस्कार, मैं राधिका, इंडिया टीवी 24 न्यूज से। राजौरा ग्रामीण अस्पताल विवाद पर मोशी मरूड की राजनीति गरमाई, नेताओं पर आरोप प्रत्यारोप तेज। मुख्यमंत्री पंचायत प्रोत्साहन योजना के तहत प्राप्त धनराशि से इस गांव के बच्चों के खेल कूद के लिए एक बेहतरीन सुविधा का निर्माण किया है। सभी बच्चों को खेलने कूदने का एक अवसर मिलेगा और हमारी सरकार निरंतर खेल कूद को प्रोत्साहन भी दे रही है। ऐसे में ग्रामीण स्तर पर जो हमारी तमाम प्रतिभाएं बच्चों में छिपी हुई हैं, ऐसे प्रयासों से उन प्रतिभाओं को आगे फलने फूलने का एक अवसर मिलता है। बच्चे शारीरिक और मानसिक रूप से स्वस्थ रहेंगे तो निश्चित रूप से 2047 के विकसित भारत के निर्माण में भी ऐसे ऊर्जावान बच्चों का योगदान। की नुसतं बिल्डिंग बांधल्यानं जर दवाखाने बांधले उद्या चालून त्या दवाखान्यात डॉक्टरच नसला तर काय करायचं, त्या दवाखान्यात नर्स नसल्या तर काय करायचं, त्या दवाखान्यात औषधं नसले तर मग काय करायचं. कारण मी राजुरा बाजारच्या बाबतीत जे काही आता हे सुरू आहे याच्या प्रशासकीय मान्यता मला अजून कुठे वाचण्यात किंवा निदर्शनात आली नाही की काही कामं अशी आहे की ते नियमात बसत नाही, त्याची आवश्यकता नाही. 15-20 कोटीचे कामं माझ्या निदर्शनात आली आतापर्यंत का त्याची आवश्यकता नसताना ती केलेली कामं. त्याचंही सुद्धा मी काही दिवसांत आपल्या समाज माध्यमाच्या माध्यमातून लोकांसमोर त्याची गोष्ट मी आणणार आहे. माजी आमदारांना असं म्हटलं, माझ्या ऐकण्यात आलं की मी आरोग्य क्षेत्रामध्ये लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे. मी लोकांच्या आरोग्याशी खेळणारा काही माणूस नाही. माझ्या आमदार होण्याच्या अगोदरसुद्धा आणि आजपर्यंतसुद्धा 15,000 जवळपास रुग्णांचे आम्ही ऑपरेशन केलेले आहे. या मतदारसंघातल्या लोकांच्या नित्य सेवेसाठी महिन्यातून 2दा आम्ही लोक शिबिर घेत आहोत आणि हे अखंडपणे आमचं हे कार्य सुरू आहे. आणि त्यामुळं असं निरर्थक या मतदारसंघाच्या लोकांच्या आरोग्याशी मी खेळतो आहे किंवा अशा पद्धतीचं वक्तव्य करून आपण लोकांची दिशाभूल करत आहोत. जाणीवपूर्वक हा व्यक्ती लोकांची दिशाभूल करण्याचं काम करत आहे. माझं पुन्हा एकदा सर्व माझ्या मोर्शी मतदारसंघातील जनतेला सांगणं आहे, विनंती आहे, या खोट्या लबाड आणि मूर्ख माणसाच्या कोणत्याही वक्तव्यावर आपण विश्वास ठेवू नये. आपण वरुड तालुक्यामध्ये, वरुड आणि मोर्शी तालुक्यामध्ये जे कोरोनाच्या काळामध्ये जी स्थिती निर्माण झाली, प्रचंड आरोग्य यंत्रणेवर ताण होता आणि अपुऱ्या सुविधा त्यावेळेस होत्या आणि हजारो पेशंटचे जीव त्या काळामध्ये गेले. ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात आल्यानंतर आदरणीय अजितदादा यांच्याशी मी संपर्क करून